कायम चळवळीला बळ देण्याचं काम केलं आहे आणि बहुजन विचारधारेची संघटना कुठलीही असेल, ती बहुजन समाज पार्टी असेल, ती रिपब्लिकन पार्टी असेल, ती बामसेफ असेल, किंबहुना कुठलीही पक्ष संघटना ती किती मोठी असेल, किती छोटी असेल, तिचा हेतू किती मोठा, किती लहान याचा विचार न करता या राजर्षी परिवाराच्या माध्यमातून ज्यांनी कायम ताकद देण्याचं काम केलं असे आदरणीय माजी जिल्हाधिकारी सुनीलजी शेळके साहेब, तसेच मंचावर उपस्थित आमचे गवईदादा, मी मागे कोकण प्रवासामध्ये असताना आम्हाला अचानकच महाडच्या चौदार तळ्यावर एक 5-25 लोकांची हालचाल दिसली आणि इथे काय चाललं आहे, आपण एकदा त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि नेमकं कोण त्यामध्ये सगळेच्या सगळेच बहुतांश लोक आमचे अनोळखी होते, परंतु एका काळ्या जॅकेटमध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी वावरताना आणि पूर्ण सेटअप हलवताना दिसली की तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे जा. आणि तिथं पाहिलं तर तिथे आमचे गजेंद्र गवई आम्हाला दिसले आणि त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की आता लॉर्ड बुद्धा टीव्ही धावायला लागला आहे. मला तो अनुभव हा महाडच्या चौदार तळ्यावर आला. तसे आमचे गजेंद्र गवई आणि ज्यांच्या मेहनतीतनं प्रयत्नातनं हा कार्यक्रम या ठिकाणी साकारला आहे असे आमचे चळवळीचे खंदे समर्थक मार्गदर्शक आदरणीय परमेश्वर गवई आणि आदरणीय सुरेशदादा डवरे, ज्यांना आपण सगळ्यांसाठी सर्वश्रुत असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. तसेच या ठिकाणी ही जी 50 लोक माझ्यासमोर बसलेली आहे, दादा मला सांगताना आज पहिल्यांदा असं वाटतंय की हा एकमेव कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमातला प्रत्येक चेहरा हा माझ्या ओळखीचा आहे आणि मला याची जाणीव आहे इथे बसलेला प्रत्येक माणूस हा किमान 1000 माणसाच्या ताकदीचा आहे. तुमच्या समोर बसलेली माणसं ही तुम्हाला 50 दिसत असतील संख्येच्या तुलनेने, परंतु हा 50,000च्या मॉबला प्रतिनिधित्व करणारा हा वर्ग आहे, याची मला या ठिकाणी जाणीव आहे आणि ती मी आपणास सुद्धा करून देऊ इच्छितो. आम्ही सामाजिक आणि राजकीय मंचावर काम करत असताना या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव सोनवणे दादा आहेत, आमचं दादा या ठिकाणी साप्ताहिक आहे मूकनायक वार्ता म्हणून, आणि आम्ही सुद्धा सामाजिक प्रश्न त्यातनं मांडण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणी जसं आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ही पत्रकारिता आहे, मीडिया आहे. इट मे बी ती प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, किंबहुना आता एक गरिबाचं हक्काचं दालन म्हणून सोशल मीडिया असेल, परंतु जोपर्यंत स्वतःचं हक्काचं दालन त्या ठिकाणी असत नाही तोपर्यंत तुमच्या समस्येची तीव्रता ती शासन दरबारी असो, ती जनतेच्या दरबारी असो किंवा राजकीय पुढाऱ्याच्या समोर असो, ती त्या ताकदीने मांडता येत नाही याची जाणीव आम्हाला वारंवार झाली. आणि म्हणून कुठेतरी आपलं सुद्धा बाबासाहेब म्हणतात की चळवळीचं पंख असण्याचं काम हे वर्तमानपत्र करतं, आपलं सुद्धा वर्तमानपत्र असावं म्हणून आम्ही मूकनायक वार्ता या ठिकाणी उभं केलं आणि ते सुद्धा मोठ्या ताकदीने आम्ही चालवत आहोत. त्याचा प्रतिसाद जनमानसातनं चांगल्या पद्धतीने येत आहे. त्याचे संपादक आणि आमची टीम या ठिकाणी प्राध्यापक पैठणे सर, आमचे अर्जुनदादा खरात, आम्ही सकाळपासनं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था झालेली आहे तर पटाची संख्या ही अतिशय घातक झालेली आहे आणि त्यावर एका छोट्या मोठ्या पोस्ट व्यतिरिक्त सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते काही धोरणात्मक, काही ठोस शासन काही निर्णय घेईल असं करताना दिसत नाहीत. आम्ही गेल्या काही दिवसापासून त्यावर काम करत आहोत आणि आज सकाळपासून सुद्धा जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी खोलखेडला होतो, दुपारी नांदुऱ्यामध्ये होतो, संध्याकाळी परत दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, परंतु आपल्या कार्यक्रमाला वेळ होतो आहे म्हणून आपण या कार्यक्रमात गेलं पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या मागे जसं एकेकाळी लॉर्ड बुद्धा टीव्ही संध्याकाळी कोणी कामावरनं आला असेल, कोणी ऑफिसेसनं मधलं आला असेल, कोणी शेतातनं बांधावरनं आला असेल, तर तो घरी आल्यानंतर फ्रेश झाल्या अगोदर आपल्या हातातलं रिमोट हातामध्ये घेऊन त्या टी व्हीचं चॅनल ऑन करायचा आणि जोपर्यंत ते चॅनल तो उघडत नव्हता, त्यावरची बातमी पाहत नव्हता, तोपर्यंत त्याला हातातला कप किंवा ताटातला घाससुद्धा घ्यायला त्याचं मन परवानगी देत नव्हतं. अशी परिस्थिती या महाराष्ट्राने पाहिली. परंतु मधल्या काळामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे की अनेक तांत्रिक अडचणीचा, जसं कोविडच्या काळामध्ये अनेक मोठे युनिट बंद झाले. आम्ही ज्या कंपन्यांसोबत काम करायचं, एका रात्रीत अशोका बिडकॉन नावाच्या कंपनीने जवळपास 13,000 कर्मचारी, जी भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा काम करायची, एका रात्रीत बंद करून टाकले. आणि ज्यांना कोणाला अडचण येईल तुम्ही कोर्टात जा, ज्यांना अडचण नाही तुमचं आमच्याकडे जे काही सेव्हिंग्स आहेत, जे काही कटिंग्स आहेत, जे काही तुमचे बेनिफिट्स आम्ही कपात करून ठेवलेले आहेत ते घेऊन जा.
90% लोकांनी तोच पर्याय स्वीकारला. 10% लोकांनी संघर्ष करायचा प्रयत्न केला, परंतु नंतर 10% लोकांना सुद्धा तडजोडी करावं लागल्या आणि आपला संघर्षाचा लढा मागे घ्यावा लागला. म्हणून दादा, निश्चितच आपणास सुद्धा चॅनल चालवताना या अडचणीचा सामना करावा लागला असेल, परंतु आता नव्या दमाने नव्या ताकदीने मार्केटमध्ये एकदा प्रतिमा जर मलिन झाली, लोकांना माहिती नाही आहे आपण का बंद केलं, लोकांना माहिती नाही आहे तिथे संतोषी माता रोज सकाळी संध्याकाळी का येते, आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, परंतु लोक ज्या आस्थेने ज्या भावनेने या चॅनलला पाहत होते ती भावना मधल्या काळामध्ये थोडीशी कमी झाली, हे वास्तव आहे. आणि आता आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की लोकांमध्ये परत अवेअरनेस तयार करून हे चॅनल कसं बंद पडलं. जसं आपण आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आमच्याकडे महिन्याला 10 लाख रुपये भरायला सुद्धा नव्हते आणि फायनान्शियली वीक झाल्यामुळे तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर सो अँड सो ज्यांच्याकडे ते चॅनल गेलं त्यांनी त्यांचे प्रोग्राम त्याच्यावर दाखवले, परंतु समाजामध्ये मात्र फार मोठा नाराजीचा सूर आहे. ज्यांना 22 प्रतिज्ञाच कळल्या नाही ते इतर 22 प्रतिज्ञा मानत नाहीत किंवा हिंदू देवदेवतांचा प्रचार आणि प्रसार करतात, त्याच्यावर टीका करत असतात आणि निगेटिव्ह कॅम्पेनिंग फार लवकर होते. निगेटिव्हला काही फार ताकद लागत नाही, सकारात्मक पेरण्यासाठी मात्र वेळ जातो. आपल्याला सकारात्मक पेरायचं आहे आणि मला असं वाटते की समाजाचा घटक म्हणून, चळवळीचा भाग म्हणून ती तुमची माझी आपण सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी मी तुम्हाला शब्द देतो, एखाद्या वेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला दान तुमचं नको आहे, कदाचित तो तुमचा कॉन्फिडन्स आहे किंवा आलेला अनुभव आहे, त्यातून घेतलेला निर्णय असेल, परंतु दादा हा समाज देणार आहे. समाज खूप सुंदर आहे. समाजातले सगळेच लोक नालायक आहे असंही नाही. या समाजामध्ये जी काही चांगली लोक आहेत, ज्यांच्या भरोश्यावर ज्यांच्या खांद्यावर अनेक चळवळी उभ्या राहिल्यात आणि त्या चळवळीतनं समाजाचं नेहमी हित साध्य झालेलं आहे. आपला मनोदय, आपला हेतूसुद्धा समाजाचा हित साध्य करण्याचा आहे. जरी आपण आम्हाला मागत नसाल, आम्ही जाहिराती कशाच्या द्यायच्यात तुम्हाला, आमचे कोणते उद्योग आहेत, आम्ही जाहिराती कशाच्या द्यायच्यात. आता आमच्याकडे दादासारखा समजा एक सोन्याचा मुकुट घातलेला व्यक्ती आहे, तो त्यांच्या कष्टाने कर्मानी आहे, ते सत्यशतक सिनेमा तयार करतील, ते त्यांच्याकडे अजून राजर्षी शाहू बँक आहे, ते आपल्यासाठी हक्काचं दालनच आहे, ते तुम्हाला जाहिराती देतील. पण समाजातला जो कॉमन आहे, ज्याचं उत्पन्न सरासरीपेक्षा कमी आहे, ती लोक जाहिराती देणार नाहीत. ते बाबासाहेबाच्या आदेशाप्रमाणे पे बॅक टू सोसायटी आपल्या कमाईचा आम्ही काही भाग तुम्हाला दानाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. आपण तो मोठ्या मनाने स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो. प्रत्येकाला शक्य नाही होणार, तुम्ही जाहिरात मागताय ओके, पण टेक्निकली मला कुठंतरी असं वाटतंय ते शक्य नाही होणार. बघा, एखाद्या वार्डामध्ये समजा या भागामध्ये एक विहार उभं करायचं, तर आमचे आदरणीय रमेशजी घेऊंदे साहेब आहेत, एकटे ते विहार उभं करू शकतात, पण तिथे बुद्धांचा हेतू साध्य होईल का. ते एका व्यक्तीचे एक ॲसेट उभी राहील, एका व्यक्तीची. तिथे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडनं 1 रुपया जरी आला तरी त्याला ते विहार माझं वाटेल, तो त्या विहारामध्ये येईल आणि विहाराचा जो परिवर्तनाचा उद्देश आहे त्या उद्देशासोबत एकरूप होऊन काम करेल. आपल्या हे चॅनलमध्ये मला असं वाटते की प्रत्येक स्तरातनं, मग तो लो कॅटेगरी असेल, मिडियम असेल, हायर क्लास असेल, बिझनेस असेल, तो पत्रकारिता क्षेत्रातला असेल, तो अजून कोणत्या क्षेत्रातला असेल, तो दान पारमितीच्या माध्यमातून आपल्याशी जर जोडल्या जात असेल तर आपण ते स्वीकारावं. आपण आपल्या मनोगतामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जवळपास 4 ते 5 वेळेस आम्हाला तुमचं दान नको, आम्हाला तुमचं दान नको. का बरं? हे बुद्धाला नाही वाटलं का की दान नको? हे बाबासाहेबांना वाटलं नाही का दान नको? बाबासाहेबांचा मूकनायक सुद्धा कोणाच्या तरी मदतीवर, कोणाच्या तरी दानावर उभा राहिल्याचा इतिहास आहे. आणि आज मी जे सुनीलजी शेळके साहेबांचं नाव घेतलं, हे अनेक ठिकाणी दानच करतात, प्रत्येक ठिकाणी ते जाहिरात देता येत नाही. म्हणून मला असं वाटते, माझी केविलवाणी कैफियत आहे आपल्यासमोर, की आपण समाजातनं आलेलं दान स्वीकारावं. समाज मोठ्या मनाचा आहे. समाजाचा ज्यावेळेस गैरसमज दूर होईल, हा समाज परत तुम्हाला खांद्यावर डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे चॅनल खऱ्या अर्थानं बहुजनाच्या विचाराची, भावनेची नाडी येत्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा मी आपणाकडनं बाळगतो. या कार्यक्रमाला वेळ खूप झालेला आहे, अधिकचा वेळ घेणं संयुक्तिक होणार नाही. आपल्या सगळ्यांचे चेहरे मी पाहत आहे. 5ची वेळ आहे, 7-7:30 वाजून गेलेत. माझ्या बोलण्यातनं काही आपल्या भावना दुखवल्या असतील तर मी आपली क्षमा मागतो आणि प्रत्येक पावलावर मी आपल्यासोबत असेल अशी ग्वाही या मंचावरून देतो. थांबतो. जय भीम.